खार व झटकं चांगला 2.5-3 किलो पोकुटा निघणार त्यामुळे. त्याच माहिती त्या पटात देवमानकडे दकीन पुंडी पुंडी रड्यात माल म्हणे रवी बाबा म्हणतं काय भाऊ रे बोलता नीस घराना मापड झालेत म्हणे आम्ही. या 1.5-2 वरी चांगले पाणी लावतात नाही नीस घर आहे म्हणे आई. आता जनताना ज्याला त्याला कडवर आज म्हणा जोडेनं नात आहे देऊन सगळे मी हाय काय होत तू कस काय वार होऊन आखू मी त्या पटा देव गंगाळमा टाकात दोवासाठी सर्व देव गंगाळमा टाकात देवनी मनकडे देख गणपती बाप्पानी आणि गणपती बाप्पा माल दे की पुंडी पुंडी रडायला लागणार म्हणता बाबा काय वे घेऊ शिलगाव म्हणे महाराज म्हणता काय घे बाबा अवघर ना मालक तुझी नीचे हो म्हणे म्हणता काय जाय म्हणे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार चांगला जास म्हणे पण रविवार ना दिन काही थैली मग काय लयस नाही काय नाही नुसता गुर्रट वाशेस म्हणे बाबा. मला काय संबंध नाही बघा गणपती बाप्पानं म्हणणं तुमले संबंध नाही सांग द्या तो कीर्तन नंतर. आपण देवापासून एवढे वंचित झालोय ना परमार्थाकडे लक्ष नाही संसारातच अडकून बसलोय. संसार करू नका असं सांगत नाही संत पण संसार करत असताना कसा करावा त्याला प्रमाण आहे. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन क्या बात है. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुकोबाराय सांगतात आपण जन्म घेतलाय ना मी तरी जन्माला आलोय ना तर भगवंताच्या नामचिंतनासाठी आलोय. तुकोबाराय सांगतात पण तुम्ही आपण सुद्धा जन्माला आलोय भगवंताच्या प्राप्तीसाठी पण देवाची प्राप्ती करून घ्यायची पण कोणत्या देवाची करून घ्यायची प्रश्नचिन्ह आहे. कोणत्या देवाची प्राप्ती करून घ्यायची आपल्या काही काही ठिकाणी असं वर्णन येतं चुकीचं असेल ते अर्थ वेगळा लावतो. आपण सांगतो आपला हिंदू धर्माना देव कितला माया सोन कितला येतस 33 कोटी 33 कोटी हा मग आता 33 कोटी मग बटा उन्हात इंद्र महेंद्र धर्मेंद्र हा पण याच्यातून तुम्हाला असा देव निवडायचा की जो तुमच्या जीवनाचा सार्थक करेल अशा देवाला निवडा. आपुला तो एक देव बळी घ्यावा 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 आपुला
मनाची पुरा तो एक देव करो बाबा बिन बिना जीवा सुख नो है बिन बिना जीवा सुख नो है सुख नो है बिन बिना जीवा बिन बिना जीवा सुखानो है निरंती माई के दुखाची जनती निरंती माई के दुखाची वा छोटे महाराजांनी गोड प्रमाण घेतलं राव. जीवनामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुखच नाही या. तुम्ही म्हणसान महाराज माझे 2 बंगले आहेत. प्रत्येक नाही वेगळं वेगळं. गरबाराचं वट्टावर झोपेल राय. एक बी कोण आजारी पडणार ना, जो जेवण करू नका तो ताप चेक करले. काय भाऊ तुला बरं वाट राह ना का अंकस काय गरम आहे तू ना, दुसरा होऊ नका तो चेक करे. काय हो काका काय वय घेऊ म्हणजे पटासले काळजी होते. आता असं वय घे जास्त श्रीमंती मग आपला बाप मर जास्त तरी माहित पडत नाही आपल्या दल्ला मरी घ्या होता रूम. हा काय काय गोष्टी उलट्या झाल्या हो. हा बऱ्याच उलट्या विचारायचे काय काय सांगू आणि मला उलट जुनं सांगा मग बोलतो मजा आहे सांगू. हा तुम्हाला असं वाटायचं त्यानं पुरे बोलतो जुनं मटेरियल सांगायचं आहे जुनच मागे काय राहिलं. जीवनामध्ये येऊन भगवंताशी नातं जोडायचं, कोणतं तरी देवाला आपलंसं करायचंय. पण कोणत्या देवाला करायचं हा प्रश्नचिन्ह आहे. कोणत्या देवाला आपलंसं करायचं हा प्रश्नचिन्ह आहे. मग त्या देवाला आपलंसं करायचं की त्या देवानं भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असला पाहिजे त्या देवाला अक्षराने जायचंय. फॉर एक्झाम्पल माझी एक क्लिप बरीच व्हायरल झाली बरं का आता या आमदारकीच्या निवडच्या वेळेस. ती क्लिप अशी व्हायरल होईनी, राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी कधीच म्हणत नाही. राजकारणी मागे फिरू नका असं मी अजिबात म्हणत नाही. पण त्या राजकारणी मागे फिरानं ज्याले आपली पडेल घरनी काळजी होईल, आपलं घर पडेल आणि त्याला दिकस होई असा माणूस संगे फिरू. आपलं पडेल आपण पाल टाकी टाकी जागतस आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत काय शिलगाव नाही का त्याला. हा बरोबर आहे का नाही. त्याला आपला कळवळा असला पाहिजे हो, त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे. त्या माणसाच्या मागे फिरला तर अरे नाही अडचण राव काय अडचण आहे. बरोबर आहे की नाही. मला समाधान वाटत तुम्हाला परिसर मग फिरणू का प्रत्येक विनावर आहे ना आपण त्यांना नाव सापडत. हा 150 गावांना का वा वा. मग खरंच आपण त्यासले म्हणा आप्पा वारकरी संप्रदाय जरी तरी ठेवा ना जाऊ लगून तुम्ही तव लगून तुम्ही जागा कोणी देणार नाही. आणि खरं तर धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकांची गरज आहे. मला ते बाकीचं बोलायचं नाही कारण बाकीना लोक आडे विरोधक बी होतील त्या सांगतील किडा पडला लाग जाणं. हा आणि आमले खरंच माहित राहत नाही बरं बीजेपी मला मायच्यान कधी मला काही समजत नाही. पण तरी बाकीना लोक भाई तो नक्कीच बीजेपी न भाजप नका करा ना बरं रे. आखो थोडा टाइम थोडा विषय पलट नका शिवसेना ना होईल तो म्हणजे आमले काहीच माहित पडत नाही. तथा लोक आता उचलतात तथा पार्टीमा फेकतात तथा पार्टीमा उचलतात आता पार्टीमा फेकतच. खरं तर मला सांगावं वाटतं दादा मी कोणत्या नेत्याचा प्रचार अजिबात करत नाही. मला दे नाव का मी कुरपेलीन उभाराच कीर्तन करीन नेईन जास मला काही घेणं देणं नाही. हा पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी कोणाची अजिबात खोटी स्तुती करत नाही. मी कोणताच पुढारी ना कार्यकर्ता नाही. मी ज्यांना कार्यकर्ता ज्यांना प्रचार करस ना तो पंढरपूरना मालक आहे. तो 28 युगापासून उभा आहे. त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची अवकात नाही. त्याचा प्रचारक मी आहे. हा पर सत्यता सांगावी वाटते काही काही गोष्टींमध्ये. वारकरी संप्रदायावर जर प्रेम करत असतील तर अशा लोकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये आदर असणार आहे. आणि आप्पा साहेब असणार दोन्हीकडे फायदा झाले. वारकरी संप्रदायाला विधरी ठेव आणि आखो विशेष प्रेम या बहिणी मंत्रीने बहिणीशी हीच ना बोलता उपकार साहेब बिचारा माऊलीच ना चांगले आपण त्यासले म्हणतात ते सांगीस ठेवा 1500 घ्या त्यांना खेद नाही. पण या बहिणीले शांत राहू द्यायचं आम्हाला म्हणजे या बहिणीच ना आत्मा पैसा राहा घरमा बी शांतता राहसो. 100 200 500 पडू दे होतीच ना पण
चांगलं आहे, भारी काम करेल ते तेवढं नाही का, काही का असे ना खुश राहते बिचारे म्हणे माया बहिणी. हो, जर भेटतात नाही ना त्या गाया देवाला बी आहे काय करतात नाही. हा, दिन लिहिण्यात कशी गोड लागस. विठाल 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 विठ्ठल 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 हा चुकीचा गैरसमज आहे, विनोद आहे तो माझा. तो विनोद वजा करायचा. पण तुम्हाला सांगतो बरं का, महिला मातांचं म्हणजे कसं आहे ना, ठरलं म्हणजे ते आदिशक्तीचा अवतार आहे. त्यांनी जे ठरवलं तेच होतं, बरोबर आहे का नाही. हो, महिला मातांनी जे ठरवलं तेच होत. हो, त्याच ना पुढे आपण कोणी जाऊ शकत नाही. हा, बरोबर आहे की नाही. त्याचनी ठरायली ना आप्पाला नाही तर आप्पाला लई जुन्यात त्या बहिणी. तेचनी ठरावं आज तुम्ही इच्छानुसार भाजी बनवणे ते बनवतच नाही त्या, बरोबर आहे की नाही. हो, त्याच नावावर सर्व खेळ म्हणून तुमले सांगत तारीफ करत जा बाईस नाही. हो, थोडी बडाई ऐ शांत बसा रे, शांत बसणार रे, नका ना रे, आजू धंदा राहणार, सुरुवात वैल येणार आजू रे. अरे काय बोनीन पायरे दांगडो गाला रे. अशा देवाला शरण जायचं की तो भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. मग तो बरं प्रमाण देताना समाजाला साधकांना प्रमाण सांगताय भैया. अरे अशा देवाला शरण जायचंय की तो देव भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. साधकांनी सांगितलं तू बरं आहे, तुम्ही म्हणता त्या शब्दावर आमचा विश्वास आहे, पण आम्हाला प्रमाण सांगा ना. कारण कोर्टात जर केस असेल, जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत केस जिंकता येत नाही. मग तुम्ही सांगताय त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवणार, पण त्याच्यासाठी प्रमाण आवश्यक आहे. मग तुकोबाराय काय प्रमाण देतील. आपण तुकोबारायांची पायाची दोरही बनू शकत नाही, पण उगा प्रयत्न करेल लक्षपूर्वक. आहे का मला अभंग सोडवायच्या वेळेस मला संत सांगायला आवडतात, आणि आवर्जून पहिला संत सांगावा वाटतो. भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्या महिलाचं नाव काय, त्या मायचं नाव काय होतं. महिला माता तुम्ही सांगा. भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली, काय नाव होतं. वा माया हो, हुशार बाया तू म्हणे माया बहिणी. एक नंबर हुशार आहेत. शबरी माता, शबरी मातेनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला की मला भेटायला भगवंत येणारा. गुरुजींनी सांगितलं, मातंग ऋषींनी, बेटा शबरी तू एवढ्या अरण्य काय रे भाऊ चालणार आहे. ते कोणतरी इक्रेल नाही गेले ना, त्या नांगे सौदा. गुरुजींनी सांगितलं, शबरी अरे ऐक ना बेटा, एवढ्या अरण्यामध्ये तू एकटी राहते, तू घाबरू नकस. इथं तू एकटी नाही, आणि जर तू इथं एकटी राहिली ना तर इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो येईन तो जगाचा मालकच तुला भेटण्यासाठी येईल. महाराज वाट बघत होती 82 वर्षाची होईपर्यंत. प्रभू रामचंद्र आले लखनजीला घेऊन आणि शबरी मातेला दर्शन दिलं. शबरी माता वाट बघत होती की कधी माझा प्रभू येतो, कधी मी त्याला काही खाऊ घालेल. महाराज रोज सडा रांगोळी करायची, रोजच वाट बघायची. उठल्याच्या नंतर तेच नित्य होतं. उठायचं, सडा रांगोळी करायची, काहीतरी खायला आणायचं म्हणून बोर जमा करायची. पण बोर असं तोडून ठेवली नाही बरं, बोर नुसती तोडून ठेवली नाही. मग बोर नुसती तोडून ठेवली नाही, मग चाकून ठेवली. का बर, एकही आंबट बोर माझ्या देवाला नाही गेलं पाहिजे म्हणून शबरी माता प्रत्येक बोर चाकून ठेवत होती. आणि ते उष्टी बोर प्रभू रामचंद्रांना आल्याच्या नंतर देते खायला. प्रभू रामचंद्र उष्टी बोर खातात. विषय इथं थांबत नाही, रामायणामध्ये गुढ चिंतन आलेलं आहे. पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो की जर प्रभू रामचंद्र शबरीची उष्टी बोरं खातात, हो, प्रभू रामचंद्रांनी हा विचार नाही केला ती भिल्ल समाजाची आहे म्हणून. केला का विचार, केला का विचार. हो, जातीपातीचं काय देवाला घेणं देणं नाही. आणि विशेष करून माझ्या वारकरी संप्रदायाला जातीपातीशी काही संबंध नाही, काहीच घेणं देणं नाही. खरा वारकरी कधीच जातपात विचारत नाही. आमच्या वारकऱ्याला जात विचारले तरी पाप लागतो. हो, जात विचारू नये. आणि माझा भगवंत सुद्धा जात बघून प्रेम करत नाही. हो, भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो आणि मग प्रेम करतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव 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 झाला. शुद्धाचा भाव झाला, दुरी नाही देव 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 झाला. भाव चांगला असला की भगवंत नजदीक असतो, जवळच असतो. आहो, आमची जनाबाई तो गोड सांगते. हो, किती जवळ असतो माहितीये का, किती जवळ.
किती जवळ असतो हे धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गडा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हो, तुम्ही म्हणसान कोणत्या चोराला धरून ठेवलं, तर सांगतो भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये दिवसाला 21,600 वेळा येतो. किती हो? प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंत 21,000. काय रे भाऊ, त्याच ना चित नाही लाग ना बहिणी, का मी तुम्हाला पाय पडत या पोरले कीर्तन ऐकान सवय पाडाव बहिणीच. घर जाईन सांगित द्या ना भाऊ, कीर्तन मग बस ना, उठजो नको रे, तो नीच न कीर्तन आहे रे, तो किडा पाडी रे, असं घरच सांग देऊ पोरस. आणि त्यातले ना सवय पाडा कीर्तन मायावाने. काय वी झाले माहिती का, आता प्रत्येक बाई पोऱ्यानं आत्मा ना रिमोट देतच दाखल पण पाहिजे ना, आता 7-8 महिन्यानं होय ना का खात नाही ते बिगर मोबाईल न, त्यानं आत्मा मोबाईल देव, ते मोबाईल काही सुधरत नाही, बोटे घालत तो खास आते. 7-8 महिना पाहिजे मोबाईलने सवय पाठ टाकेले, ते 7-8 महिना पाहिजे ते धका मध्ये आले, त्या मधमा जाहिराती येते. जाहिराती बी का चांगल्या राहते का सरपंच साहेब? हो, इथला कपडासोर जाहिराती त्या, आणि त्यात पहिला पाहिजे त्या इथला कपडासोर दकान सवय पडतात, त्याला जाक्या जुक्याला बवा पडतात, ते घर निघ जास्त अवघडे राव. त्याला सवय पाडा बहिणी जोन कीर्तन ऐकाने भयान सत्यानाश करते. हो, आणि आता ना पुरे बी जन्माला येतच ना, जास्त करी हॉस्पिटल मध्ये जन्माला, दवाखाना मध्ये येतच, दवाखाना मध्ये जन्माला येत. अशी परिस्थिती जायची, त्याच ना आजूबाजूकडे बाटल्याच पडेल राहते, त्याला दाखल पण पाहिजे, बाटलीची सवय पडतात. मोठा वहिनी बाटल्याच दखत फिरतो, बराच खेळ तू काय जायचे आपला. हा कोण आत्र भाऊ होत ते नाही वय, बेकारच काम आहे तुम्ही. बसिले भाऊ बसिले, जटे जागा आहे तटे बट रे आप्पा, अरे ते जागा काय तुला घर नाही बांधणार तटे. चप्पल काढले भाऊ, चप्पल काढले रे आप्पा. तू सापडी घ्या म्हणे तुला बोल राय ना, एवढचा पोर आहे त्याला काय सांग, शानला केळा पाट. शबरी मातेच्या अंतकरणातले भाव बघितले, माझा जगाचा मालक शबरीची उष्टी वर खात होता. जातपात नाही ना बघितली, तुमचा अंतकरणातला भाव बघतो माझा भगवंत. शबरीची उष्टी वर खातोय महाराज. हो, जातीनं कोण होती शबरी माया? हो, भिल्ल समाजाची शबरी. माझ्या युट्यूबला बरेच कीर्तन मी शबरी मातेवरनं बोललेला आहे. हो, शबरी मातेचं लहानपण सांगितलंय, शबरी मातेचं पूर्ण चरित्र सांगितलंय. युट्यूबला तुम्हाला सापडेल, काही दादांनी युट्यूबला टाकलेलं आहे. शबरी मातेनं एवढी भक्ती केली, लहानपणी मायबापांचा त्याग केला. बापानं शबरीचं लग्न ठरवलं, बकरांची दावण बांधून ठेवली. शबरीनं विचारलं, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? म्हणले, बेटा तो लग्न करायचंय ना, तर लग्नाची पंगत द्यायची. शबरी म्हणे, जर मन लगीन करणं वहिनीतला जनावरे मरतच होतीन, मला लगीनच करणं नाही म्हणे. दाखलपणेच घर निघ गई शबरी. हो, आणि साधू महात्माना सानिध्या मारायनी कसांसाठी, जर या जनावरे मरतच होतीन म्हणा लगीनासाठीच मला लगीनच करणं नाही. कितला मोठा त्यागी बहिणी सोन. म्हणजे ज्यासल्या आपण कमी जात ना समजतस, आता तर जात पातले आपण महत्व देतात नाही, व्हॅल्यू देतात नाही, पण काही काहीसले बोलता पुढकारात जात ना, बाकीले इथला पुढकारास ना सरपंच आम्ही आमका जात ना, आम्ही का त्याच ना करणं पाणी पितत नाही, असं आहे का? म्हणा भगवानने असा आळावं का नाही, उजी बारी भरणार असले. पोऱ्या 35 वरीस ना की बाईच भेटणे नाही, तताईन करलंय ना, त्यालाच माहित नाही कोणता जात नाही. असं का हो आप्पा, तुम्ही त्याच ना करणं पाणी पित नाही, आई बहीण त्या ते रांधी रुंदी खावाडी तुमली. जिरवली ना महादेवानं, जिरवली ना महाराज. हो, शबरी मातेची भक्ती बघितली आणि शबरी मातेच्यासाठी उष्टीवर खाल्ली. माया हो, शबरी जातनी कोण होती? बिल्लीन. मावशी बरोबर आहे ना, बिल्लीन होती. पण तिले सुद्धा असं म्हणणं मांस मच्छी खाव नाही वास. कोणले म्हणणं माडी? बिल्लीनले म्हणणं मटन मासा खाव नाही. कोणले म्हणणं? हा, बिल्लीनले वाटणं मटन मासा खाऊ नाही, आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगता आमले का नाही ठेसा मा काळ्या टाकासोय, ठेसा सवाद देत नाही. तू दोरलीन पाचलीन मरजार आहे ओ करतदार ना.
ठेस आम्हा काळ्या टाकाच तुला ठेस असा वाद देत नाही उलगेल वावरले हा कोल्हे चांगलं म्हणा ना मग कोल्हे चांगलं म्हणून अगो सांगत तरुण बावले सांगत जगानी पद्धत आपला कीर्तन मध्ये देव कमी सांगतात आपण जगानी पद्धतच सांगतो सरपंच साहेब आणि तुम्हाला सांगतो बरं का जगायची तर बदलून टाकायची आदिवासी लोकेस मा जवाई राहो का साला राहो बट्टासना सारखा अधिकार रास लगीन मा रास का नाही हा साला ना बी तोच अधिकार आणि पाहुणा ना बी तोच अधिकार असं नाही त्याच ना आपला मा बोलता सुशिक्षित समजी येणारा असं पंगत चालस ना तो जवाई असा उभा राहा सासरा का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही मला कोणी सांगितलंच नाही तू खा रे हो भाऊ तू बुक्या बुक्या वातडा वही जाशी रे या लोक्या काय राहणार तुला पुटीन पाटा बांधा घ्यात कार ओ देडशा ना तर ते सासरा बिचारा नम्र राहतं म्हणशील मन सारखा जरा आणि एक बुक्का मुक्का कर उचल बॅग उचल निघ गर्व माल कोणी सांगितलं नाही या लोक्या काय राहणार तुला ती घेणे राहणार का कार ओ बाणड सुरूत ना कितला वायबार पण शेव आपला असले भलता आग्रह करणा पडस नाचाले बी पटाल नाचायला लाग्यात ना आपण हात धरी ओढू चला ना भाऊसाहेब तात्या चला हो त्यांना हात धरी ओढले जाऊ गर्दी मला काय नाचता येत नाही तू शिलक रे जागा नको आट काढू आडे नाही ते त्या लोक काय शेका मानाभिमान काही नाही विचार असले नुसता बँड वाजायला पाहिजे लगे नाचायला सुरू त्याले जेवणले बोलावं का नका बोलावं रातभर नाचतात सकाळी मग एखादा मित्र जात बावड्या चालणार रे पंग चाली वय गई ना रे मग तो सांग नको रे राहू दे रे रात नात केलं शेका काय अपेक्षा काय घेणं देणं नाही नुसतं माणसेच न वय नाही बाईसले बी सांगत बहिणीवन तुम्ही देखील का नवर देऊन माय आदिवासीच मग ऋषीन बसले असं देखील का कधीच नाही हा आपण ते तुम्ही स्वतःला म्हणजे मी मानतच नाही जात पण तुम्हाला परिचयासाठी सांगणं पडत तुम्ही स्वतःला चांगली जात ना समजिले तसं तुम्हाला एक काय बाईस ना असं रास ना सरपंच साहेब एक बाईना अंगूर 10-12 तोळा सोनं होता 10-15 हजारांनी साडी नेसेल होती 10-15 हजारांनी साडी नेसेल होती आणि लगीन माशी ऋषीन बटेल होती नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकू बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना मी दूर दे की राहतो म्हणतो आई बहीण ऐके नाही राहिली म्हणतो मी चांगला परिचित आहे महाराष्ट्र ना खानदेश ना आपण जरासं वजन मग सांगूत म्हणा ऐकली म्हणतो ती ताई मी गो म्हणतो ताई बट्या बाया रावण्या करा ना खायल्या म्हणतो मला नाही का ना म्हणे महाराज ओ बापरे तुला काय झटका घ्यात म्हणतो इथला टाइम माझ नाही म्हणे महाराज माल नाही का ना म्हणतो काय जायचं म्हणे काय नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतो मग काय होय ना म्हणे मी जेवणले बटेल होतो मग काय लेती ना म्हणे मला कोबरान वाटी तरी लायका म्हणताय उलगेल वावर रे भाऊ 10-12 तोळं सोनं घालेले 10-12 हजारांनी साडी नेसेल 5 रुपयान कोबरान वाटीन करतात दांगडो घाल दे ना बानट सुरत नेनी अरे काय कराल अरे जगायची पद्धत बदला ना जगायची पद्धत बदला आता तुम्ही नवरदेव नवरीच्या मायकडनं अपेक्षा ठेवतात तुमच्या पोटी पण मुली आहेत की नाही जर मुली नसतील तुम्ही बहिणींचं तर लग्न करणार आहेत की नाही मग प्रत्येक गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता का येणाऱ्या पाहुण्यांचं नाही होतो लग्नामध्ये एवढे नातेवाईक आलेले असतात प्रत्येकाकडे बघणं शक्य होत नाही आपण मोठं मन करी हा म्हणले हो इथली गर्दी मा बरोबर आहे की नाही कोबरान वाटीन करता वाय बार तेवढं बरं आहे एक बी बहीण करत नाही तसं मनीषीन चालती राहिनो मी माल काय बोल तशा बाहेर राहतात मी थोडा बोलतो वाटे आणि बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या समजदार येतीस भिल्ल समाजाची शबरी तिचे भाव बघितले माझ्या जगाच्या मालकानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली चला पुढे अजून सांगतो महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव काय क्या बात आहे चोखा मेढ्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे चोखोबाला आता वारीला पण जायचंय पत्नीचे दिवस भरते तर भाडणपणाची वेळ जवळ आहे आणि पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना चोखोबाच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो महाराज मंडळी कोण बोलू नका महिला माता तुम्ही सांगा चोखोबाच्या पत्नीचं नाव काय होतं बहिणी हो सांगा ना बहिणी मागल्या ताई काय नाही आईने सांगत त्या आई नाही इथलं चौन कोण सांगत बटी माय जाण तिथले ते आवडत रांता माय हो ताई हो अशी जुलूस करस ती सासूर बी दररोज कर आई यावर उद्धार होई जाई तुम्हाला अशी जुलू करत धरू करत आई या ना त्याला किडा पाडा हा वा बाई वा ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे वा ताई चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयराबाई आहे ज्या म्हणा कीर्तने काय माहिती त्यातले सापडीच असलं गे आणि ज्याने वाचेल राह ना त्यासले त्यावर अजून माहितीच राहस नाही का हो सोयराबाईला सांगितलं अगं ऐक ना
मला की नाही वारीला जावं वाटतंय ग. सोयराबाईंना सांगितलं, म्हणले स्वामी धनी तुम्ही वारीला चाललात म्हणे हो. पर माझ्या दिवसभर ते येते ना, एक काम करा ना धनी म्हणे काय. पण तवय बाया नवराले धनी कारभारी असंच म्हणे. जर बाजूने ताई देराण्या जेठाण्या कोणी विचारत काय हो माय मंदिर काय दिकी नाही राय ना, हा आमना कारभारी बाहेर जायला शेतस. पहिल्या बाया बरोबर आहे ना, आमना कारभारी बाहेर जायला शेतस. आते वा पिंट्याना पप्पा करशील का वो माय. आता कारभारीन दैनी राहीनच नाही. एक ठिकाणी मुक्कामले थांबनो, एक ठिकाणी मुक्कामले थांबनो. आता लोक इथला सुशिक्षित वगैरे एक बहीणने आता मुक्कामले म्हणा बेडरूम बाजूमा, त्यास ना बेडरूम बाजूमा. तो भाऊ सकाळी मग 6 वाजा लुटी गे आंघोळ बिंगोळ करीन, तो च्या ठिराणता आई बहीण तडीन गोदडा मायन नवराला आराय मारे म्हणे शशी माझी पण एक कप चहा ठेवून द्या म्हणे. मी ते उठीन बटली ना ताई ना आराई मारी म्हणतात. ताई म्हणे काय महाराज म्हणता अहो भाऊ तुम्हाला जीज भाऊ लागस का. नाही म्हणे महाराज पती आहेत माझे. मग तू ते उभाटी ना आकली राहिनी शशी म्हण राहिनी ते आले. ओ बहीण म्हणता नवराला नाव तरी नाही आका मारू हो काकू. हा नवराला आहो काव करू बाकी नाही अजून खेळा गाव मग कुशेल नाही वाटे अजून कोपरेचे अजून. हा आपलं थोडी पद्धत बदलेली. आपलं अजून पिंट्याना पप्पा दिदीन पप्पा असं चालू आहे आपलं. तुम्ही नाही म्हणतेस ना बहिणी म्हणता असं मला माहिती. अरे जारगाव मग एक बी बाई असं बोलत नाही. असं कोण बाय बरोबर आहे घर मग दाती गाली अक्का 90% रक्कम अटकेली आपली. हा तुमनं काय सांगाव नाही बहिणी म्हणून जेवण बी काय काय मग करेली कदाचित आकू खाणं पडस का काय. चोखोबानं पत्नीला सांगितलं, म्हणले मला वारीला जावं वाटतंय. पत्नीनं सांगितलं धनी तुम्ही वारीला जाताय ना नक्की जा, पण ऐका ना वारीला जाताय ना माझ्या दिवस भरते आहे तर रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागेल. म्हणले एक काम करा तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, तुम्ही वारीला नक्की जा. चोखोबानं होकार दिला. पण नामचिंतनामध्ये चोखोबारा एवढे मग्न झाले बहिणीला सांगणं विसरले आणि अंतकरणापासून देवाची भक्ती करायला लागले. वारीला चालायला लागले, बहिणीला सांगणंच विसरले. माझा भगवंत ऐकत होता बघत होता. अशी कोणती गोष्ट आहे की माझा जगाचा मालक बघत नाही, कारण त्याच्या इच्छेशिवाय काय होतच नाही, नाही का हो. सगळ्या प्रत्येक परिस्थितीला आपण तोंड देत असताना भगवंत आपल्याला पाहत असतो. क्योंकि भैया कणकण में भगवान है, नाही का. बरेच ठिकाणी प्रमाण दिलेले आहेत. प्रमाण सांगता येतील की भक्तांनी दाखवल्याच्या नंतर नाही का भक्त प्रल्हादाने दाखवलं कहाँ पे भगवान हो या भिंतीत आहे का या खांब्यात आहे का. अरे तुम्ही बक्षान तिथं देव आहे. तसं तो कणकण में भरला आहे, कणाकणात भगवंत आहे. फक्त पाहायची दृष्टी आपली असली पाहिजे. नामचिंतनात एवढा मग्न झाला चोखा मेढा अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करताय आणि वारीला निघाले. विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल, अरे बायकोचे दिवस भरते आहे तर भाडणपणाची वेळ जवळ आहे तरी त्याच्या बहिणीला सांगणं विसरतोय किती वेडा भक्त. आणि जर का माझी भक्ती एवढ्या वेडा मनाने करत असेल तर मी काय कामाचा आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ गेले. गावात अजून गेलेले, गावाच्या शिवजवळ गेले आणि मग विचार करतायत जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल, चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी परिधान करावी लागेल. कोणाला कोणी गोष्ट आहे बहिणी सोन चोखोबा भगवान हो स्वतः भगवंत म्हणतायत जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. पहिले तर सगळ्या माझ्या माया बहिणींच्या पाया पडून सांगतो माया हो राग धरू नका. तुम्हाला अपमान होईन असं वाटत असेल तर सगळ्या म्हणे माया बहिणी आहेत तुम्ही. बट्या माया असले बट्या बहिणी असले पाय पडीन सांगस पहिले डोकावर पदर टाकल्या. कारण मला बोलणं कत जास डोकावर पदर टाकल्या आधी टाकल्या बहिणी सोन काय नुकसान नाही पदर टाकावर टाकल्या डोकावर पदर. कारण मन आहे ना मन तोंड काय समावाज माग काय बी सांगायचं आहे. अको तुम्ही सांगा मरी जाऊन सत्यानाश होईन किडा पाडी घ्या हो माय असं नको. टाकिले पदर काय नाही पदर टाका मग काही नुकसान होस का टाका ना पदर. मी एकदम तुमनी भाषा मग सांग पदर टाकल्या असं चला बा मी असं बोल रहा यस करता फाडदा उलटू यम्माप्पो असं सांगा का. इतकं सोपं सांगितलं ना तरी बी बरं ठीक आहे बुवा. हा